हरी हरी. नमो दैवे महादैवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मताम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. हरी हरी. राम कृष्ण हरी.
तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा इतके करावे देवाचे चिंतन इतके करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध व्हावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा कामाने हित होय तो व्यापार कामाने हित होय तो व्यापार
आता तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया माझे दंड, शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा,
सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा सच्चिदानंद नारायण बाबा सच्चिदानंद रोहिदास बाबा सच्चिदानंद नाना बाबा अपने अपने माता पिता की अपने अपने गुरु की सब संतान की सब पंथान की हर हर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारत माते की वंदे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माते की हर हर रावदेवी माते की भवानी माते की जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर हर सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय हरी हरी आज अमलिका एकादशी अमलिका एकादशी अमलिका त्या निमित्ताने एकादशीच्या निमित्ताने माझ्याकडे सेवा आलेली आहे. कारण किती महिने गेले किती आपण ते बघत नाही. सेवा आली की करायची, सांगत राहायचं नाही सेवा लावा म्हणून. लावली आपली जर टाइम असेल तर करायची, नसेल टाइम तर नाही जमणार. यस किंवा नो, हो किंवा नाही. पण जास्त नाही येत नाही, जास्त येत नाही. हा नंतर अनुभव, आपला अनुभव सांगायचे. माझा अनुभव सांगतो मी. हा मग ती कुठे जवळ असेल लांब असेल कुठेही असेल, आपल्या वेळेनुसार आपल्या टायमानुसार कामानुसार गोष्टी सर्व प्रत्येक माणसाचे कर्म वेगळे, प्रत्येक माणसाचे कर्म सर्व काही वेगवेगळे आहे. पण तत्व दृष्टांत सिद्धांत सांगत नाही काही लोक. त्यांचा विषय सिद्धांत सांगायला पाहिजे आहे ना. सगळं थोडक्यात आहे, शॉर्टकट आपण मोठा विस्तार वाढवा मोठा वाढतं नाही का. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जरी आपण ते सांगत राहिलो तरी आपल्याला टाईम कमी पडतं. इथे टाईम इज मनी, वेळेला महत्व आहे. तर हे वक्त्याने म्हणजे भान ठेवायचं आहे. तर कधी कधी माझा सुद्धा टाईम सुटला जातो, पण भानावर राहत नाही. इथे हा विषय काय आपला, आपण सांगतो शिस्त लावायची. आता अवस्था झाल्यानंतर शिस्त मोडून जातं. आपला विषय अवस्थेत आहे. इथे माणूस विधेयी अवस्थेत गेला तर तो देहाच्या भानावर येत नाही. त्याला आणावं लागतं, त्याला शिग्नेल देतात, किती सांगतात तरी तो त्याचं लक्षच नसतं. ते इकडे दाखवतात. तो असा विषय आपला आनंद संप्रदायाचा आहे. म्हणून भानावर पण यायला लागतं थोडा, किंवा आणावं लागतं तेव्हा येते भानावर. म्हणून आज अमलिका एकादशीच्या निमित्ताने अभंग निवडण्यात आलेला आहे. जगदवंदे जगद्गुरु श्रीमंत संत, नुसते संत नव्हते श्रीमंत पण होते. तसे तुम्ही पण, आपण नुसते म्हणजे संत नाही, आपण पण श्रीमंत आहोत. हा देहाने जरी आपण कमजोर असलो, देहाने जरी कमजोर असलो तरी तत्वाने आपण मजबूत आहे ना. तत्वाने मनाने आपण मजबूत आहे. जरी प्रकृती साथ देत नसेल तरी मन आपण मजबूत ठेवला आहे. मग प्रकृतीचा काही चालत नाही तिथे. म्हणजे असा अनुभव माझा विषय तोच आहे. प्रकृती साथ नाही दिली तरी मन गंभीर ठेवतो आणि मनाने किंवा तत्वाने आपण आपली कामगिरी करीत राहायचं, काही कमी पडत नाही. म्हणून आज अभंग निवडण्यात आलेला आहे. हरी हरी. आता तरी पुढे, आता आणि पुढे पण हाची उपदेश कोणता, तर हरिनामाचा, तत्वाचा, तत्वज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, ब्रह्मप्राप्तीचा, देवप्राप्तीचा हा विषय. आता तरी पुढे हाची उपदेश, जीवन उद्धाराचा, भक्तीचा हाच उपदेश आहे.
नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सर्वांच्या पायावरती तुकाराम महाराज दंडवत ठेवून आणि सांगत आहे तसा मी सुद्धा तुमच्या सर्वांच्या पायावरती नतमस्तक दंडवत नतमस्तक होऊन आहे तुम्हाला सांगत आहे. माझा अनुभव सांगणार आहे मी. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन. हित कोणता करायचं आहे? देवाचे चिंतन. करोनिया मन शुद्ध व्हावे किंवा एकविध. जरी वाक्य दोन असलं तरी अर्थ एकच असते. करोनिया मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुकाराम महाराज म्हणतात हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. शिकवायची काही आवश्यकता नाही. आपला ज्याच्याने हित आहे तो व्यापार आपण केला पाहिजे. हित काय आहे? देवाचे चिंतन. बाकी सगळा बाद केलेला आहे नाही का. म्हणून सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ठरा विठ्ठला विठ्ठला गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. जयांच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा दरबास गेला. साक्षात मज परमात्मा भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकेला. विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्र. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद भगवान की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास भगवान की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीपाद भगवान की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास भगवान की जय. हे सुंदर चरण संतांची आओ, सुंदर चरण संतांची आओ. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. ओम नमो ज्ञानेश्वर.
ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा याद याला करुणा करा याद याला तुमचा अनुग्रह लागलो 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 पवन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी हा प्रथम सांगायचं म्हणजे मला काही येतच नाही मला काहीच येत नाही तुम्ही मला उभा केले म्हणून मी इथे उभा आहे एक म्हणजे बुजगावना कारण हजारो लाखो करोडे पुरावे दिलेले आहेत कारण इथे सांगितलेलं आहे की निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा सालुंकी बोले तसे मंजुल वाणी बोलविता धनी वेगळाच आहे म्हणून देहाचा अहंकार आणि आपला स्वतःचा अहंकार स्वाभिमान पाहिजे आपल्याला आपला स्वाभिमान धर्माचा आपल्या संप्रदायाचा आपल्या परंपरेचा आपल्या मालिकेचा स्वाभिमान आहे आपल्याला आणि आपण काही कमी नाही कशातच कमी नाही 100 बडकर एक आहे ते एक एकावन्न बली कोणी कमी नाही आपला जर एक शेंबडा जरी इथं उभा केला ज्याच्या नाकाला शेंबडू द्याला तरी तो नामाचाच सांगेल शेंबड्याला जरी उभा केला तरी नामाचाच सांगेल आंधळ्याला उभा केला तरी नामाचाच सांगेल पांगल्याला उभा केला तरी तो नामाबद्दल तत्वाबद्दल सांगेल फलकट ज्ञान सांगणार नाही नामाचे दार धारक नेनो प्रकाश अनेक सर्व भावे प्रमाण एकच विठ्ठल प्रमाण देऊन सांगितलं नाही का ते माऊलीने प्रमाण देऊन सांगितले या मराठीच्या 9व्या अध्यायाची पहिली ओळी आहे अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे प्रतिज्ञा केलेले आम्ही पण प्रतिज्ञा करतो आम्ही जे इथून सांगतो खोटं करून दाखवा कोणाला खाजव असेल खोटं करून दाखवा इथे बसा कुठेही बसा खोटं करून दाखवा माऊलींचं प्रमाण गीता ज्ञानेश्वरी भागवत काय म्हणतात खोटं ते तुमच्यासाठी खोटं आहे खोटं करून दाखवा आमच्या समोर हा जी असेल ना शिक्षा ती भोगण्यास आम्ही तयार आहे कारण राईट टू फाईट इथे सत्य आपला विषय आहे सत्य सांगायला घाबरायची काही गरज नाही लोक खोटं बोलायला घाबरत नाही वडाची साल पिंपलाला आणि पिंपलाची साल वडाला आपण वडाची साल वडाच लावतो आणि पिंपलाच लावतो तत्व तो तत्व व्यवहार तो व्यवहार देह तो देह आणि तत्व तो तत्व देह कसा आहे नाशिवंत आहे आणि तत्व कसा आहे शाश्वत आहे सोपं गणित आहे आत्मा हा शाश्वत आहे आणि शरीर हा नाशिवंत आहे हे दोघांचंच म्हणजे फाडफेर करण्यासाठी सगळा खटाटोप आहे दोघांचा फाडफेर करण्यासाठी सगळा खटाटोप आहे परत दोन नाही एकच आहे परत दोन नाही एकच आहे आता इथेच लगेच तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो स्त्री आणि पुरुष दिसायला दोन आहेत भेद आला पण असायला एक आहे हा विषय आपल्याला समजला पाहिजे आणि आपण समजून इतरांना सांगितलं पाहिजे समजेलच असा नाही त्यांना पण आपलं कर्तव्य आहे सांगलं त्यांना कारण श्रीकृष्णाने जी गीता सांगितली अर्जुनाला कशासाठी त्याचा कर्तव्य केला अर्जुनाला कुठे समजत होती किंवा समजत असेल तर तो प्रश्न विचारत होता आपल्याला सुद्धा समजायचं आपण प्रश्न विचारले पाहिजे
देव कसा आहे, कुठे आहे, हा तो आला कुठून, जातो कुठे, जेवढे प्रश्न विचारू त्याला उत्तर असतातच. आणि आपल्याजवळ जरी उत्तर नसलं तरी आपोआप तयार होतो. याला परमार्थ आणि भक्ती म्हणतात. आपल्याजवळ जरी उत्तर येत नसेल तरी आपल्या अंतःकरण कारण आपली प्रज्ञा प्रगट झालेली असते, आपली शक्ती प्रगट झालेली असते. म्हणून सामनेवाला कसाही असू देतो, त्यांनी कितीही तपश्चर्या केलेली असू दे 1400 वर्षे, तरी आपल्या समोर तो फिक्का आहे. चांगदेवाचं उदाहरण आहे. असे बरेच चांगदेव आहेत, असे बरेच म्हणजे भस्मासूर आहेत, बरेच प्रकारचे आहेत. तेव्हा होते आताही आहेत, तेव्हा होते आता आहेत. कारण जसं संतांचं बीज पालटत नाही तर त्यांचं पण बीज पालटणार नाही. कबीरांनी पुरावा दिलेले संत बीज नाही पलटे जुग गए अनंत हार एक जुग में अवतार धरे फिर भी संत के संत. तुमचं बीज पालटणार तसं आमचंही बीज पालटणार आहे. हार युगामध्ये संत आमचे अवताराला येणारच आहेत. म्हणून अवताराला आला धर्म रक्षणाला, अवतार घ्यावं लागलं देवाला. कुठे? नाशिक क्षेत्रामध्ये आणि गोटीमध्ये कार्य करण्यासाठी यावं लागलं. म्हणून आणि आपण त्यांचेच वारस आहोत, त्यांचे आपण वारस आहोत नाही का. वारसा हक्क आपण कसा सोडणार? त्यांनी जे केलेले तेच आम्ही करणार, त्यांनी जे सांगितले तेच सांगणार आम्ही. कारण त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही चालणार. मार्ग दाहून गेले आधी दयानी श्रीपाद बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू म्हणून आपल्याला कुठे गुंता पडत नाही आणि पडणार नाही. म्हणून आज अमालिका एकादशीचा महत्व काय सांगितलेलं आहे मी थोडक्यात वाचलं. जास्त काही खटापट करायच्या मागे लागत नाही, पाठांतर करायचा, अभ्यास करायचा नाही. कारण आपल्यामध्ये पावर आहे, आपल्यामध्ये पावर आहे म्हणजे स्वयंभू पावर आहे. तिचा वापर करायचा. आपण का वापर करू नये? आपल्यामध्ये पावर एकदा तयार झाली, पावर म्हणजे इलेक्ट्रिकची असते तशी तत्वाची पावर आहे. कोणाची? संतांची, श्रीपाद बाबाची पावर आहे. वापर नको करायला का? नुसता पाठांतर भाऊ केले, पाठांतर वर्म राहिले दूर. पंडित तो होशी गाड्यावर पोचया, उलटली पाणी बोले गुरु कुल करणं कलेची, काय उपयोग आहे का? म्हणून अमालिका एकादशी आवळा, आवल्याचा विषय सांगितलेला. आवळा म्हणजे शास्त्रामध्ये सांगितले अमृत आहे आणि आयुर्वेदामध्ये औषध सांगितलेलं आहे आवळा. म्हणून त्या आवल्याच्या झाडाला आजच्या दिवसाला म्हणजे आता होळीचा महिना फाल्गुन, हा फाल्गुन आणि शुक्ल पक्ष या टायमाला ती एकादशी येतं होळीच्या आधी. हा आणि तिचा 151 व काहीतरी असं हे महत्व सांगितलंय. पण
आवल्याच्या झाडाला आजच्या दिवशी पाणी घातलं आणि विष्णूची पूजा केली तर त्याला सुख समृद्धी आणि त्याच्या पापाचा नाश होतं आणि त्याला मोक्ष मिळतं असं त्याच्यात सांगितलेलं आहे. कशामध्ये महत्व. आता सांगितलेलं तर ते पण बरोबर आहे, आपण सांगतो ते पण बरोबर आहे, चुकतं काहीच नाही. पण असं जर मोक्ष मिळत असतं मग हे परंपरा हे करायची काय आवश्यकता असते. म्हणजे मोक्ष मिळतं बरोबर त्यांनी का सांगितलेलं, कारण तो या संतांच्या संगतीमध्ये येईल तेव्हा त्यांनी या एकादशीला तो व्रत केला असेल आणि संतांच्या संगतीत येऊन त्यांनी आपलं संत संगत करून आणि हा विषय ऐकला असेल तेव्हा त्याचे ते पाप दूर होतात आणि तेव्हा त्याला म्हणजे सुख समृद्धी प्राप्त होतात, तेव्हा मुक्ती मोक्ष भेटतं. परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शोध. संत संगतीची पावर आहे, नका काही करू संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकलावा श्रीपती येण्याची पंथे. इतर पंथामध्ये नाही, संतांच्या पंथामध्ये नाही, संतांच्या पंथामध्ये श्रीपतीचं आकलन करता येतं. म्हणून काय केलं पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे. संतांनी के संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी, संतांनी के संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी, संतांनी के संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी, संतांनी के संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. राधा की बन गई मीरा की बन गई, राधा की बन गई मीरा की बन गई. संतन के संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी, संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संगत हो लागरे तेरी अच्छी बनेगी, बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. मीरा की बनी, राधा की बनी, हमारी भी बनी, अपनी भी बनी, है ना. असा विषय. म्हणून संतांची संगत महत्वाची आहे, संतांची संगत महत्वाची आहे आणि जनतांची संगत काही उपयोगाची नाही. कारण काही मार्ग अधोगतीचे आहेत, काही सद्गतीचे आहेत. आपला मार्ग सद्गतीचा, अधोगतीचा नाही. ह्या मार्गात येणारे त्यांना सद्गती मिळतं आणि या मार्गाच्या व्यतिरेक जाणारे त्यांना अधोगती, त्यांना नरकाची प्राप्ती म्हणजे गर्भवास, पुन्हा गर्भवास सोसावा लागतो. आणि आपल्याला गर्भवास नाही, स्वइच्छेने आपण गर्भवास भोगू शकतो, स्वइच्छेने. कारण वासनेचा जन्म गेलेला गे, वासनेने सांगितलं तुम्ही वासना ठेवली की मला पुरत माणसाच्या जन्मात जायचं संतांचं देवाचं कार्य करण्यासाठी. ठीक आहे. जड भरत राजा हरणी गरवी गेला, घाला तो घातला वास. त्याची वासना शिल्लक राहील. तशी मर्द क्षणी वासना शिल्लक राहतं, त्या जन्माला त्याला जायला लागतं, असा गीतेचा तत्वज्ञान आहे.
आणि मरता क्षणी जो माझा स्मरण करतो तो मज रूप होतं. किती सोपं आहे, माझ्या रूपाला पावतं. एका ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये सांगितलेले 25 श्लोक आहे. जे देवी दैवतांची पूजा करतात ते देवी दैवतांच्या लोकांमध्ये जातात. जे भूतांची पूजा करतात ते भूत लोकात जातात. जे राक्षसांची पूजा करतात ते राक्षस लोकात जातात. जे पितरांची पूजा करतात ते पितर लोकात जातात. आणि जी माझी पूजा करतात ते मजरूप होतात. 3 सिद्धांत दृष्टांत सांगितले. 4था सिद्धांत सांगितला. काय केला पाहिजे माणसाने की देवाचीच आपण पूजा केली पाहिजे. देवाचा पूजन केलं पाहिजे, देवरूप होणार. कारण देव पानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे. धनी कारणीचे करू नका. धनी कारणीचे करू नका. हरी मोठी गाथा रपली चिंता. हरी मोठी गाथा रपली चिंता. धनी कारणीचे करू नका. धनी कारणीचे करू नका. हरी मोठी गाथा रपली त्यालाही मागोता जन्म घेणे. त्यालाही मागोता जन्म घेणे. हरी मोठी गाथा रपली चिंता. हरी मोठी गाथा रपली चिंता. त्यालाही मागोता जन्म घेणे. त्यालाही मागोता जन्म घेणे. हरी मोठी गाथा रपली चिंता. हरी मोठी गाथा रपली चिंता. करा रे बापानो साधन हरीचे. जनी करमीचे करू नका. जेणे नव्हे जन्म यमाची यातना. ऐशी या साधना करा काही. आता या अभंगाचं चरण त्याचं ध्रुवपद चरणच. या अभंगाचा ध्रुवपद हरी मोठी हरिमुखी गाथा हरकुली चिंता. पण ते जरी ते घेतलं तरी सांगायचं आपण. इकडे घेतलं तरी ते सांगायचं, तिकडे घेतलं तरी ते सांगायचं. कारण आपल्या पदरचं नाही ना काहीच. आपल्या पदरचं काहीच नाही, सर्व त्यांचंच आहे नाही का. उचिष्ट असा भाग. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाय. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाय. आमुच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. ओ बाबा आमुच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. हे मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलं शिपल बाबानं. एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं. एवढं प्रेम दिलं वैभव बाबानं. एवढं प्रेम दिलं नाना बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं एवढा प्रेम दिला श्रीपाद बाबानं, रामदास बाबानं, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबाने आणि आपण सर्वांनी दिलेलं आहे. कारण श्रीपाद बाबा हे ऍक्च्युअली म्हणजे आत्मतत्व ब्रह्मतत्व तत्वच होते. पण त्याला देहाने बघत होते लोक. तसे आपल्याला सुद्धा देहानेच बघतात. बघू दे नाही का. आपण देहाच्या व्यतिरिक्त आहे ना. नाहम देह हम आत्मा ऋषिकेशी. हम ब्रह्मस्मी तत्वमशी. ते तत्व तूच आहे. हम ब्रह्मस्मी ते ब्रह्म मीच आहे. प्रज्ञान ब्रह्म आयनात्म. 4 वाक्य अर्थ
एकच आहे. हा आपल्याला तत्वज्ञान, हा आपल्याला तत्व समजून सांगितलं. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वागत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. त्याचाच आपण पण स्वीकार केलेला आहे, नाही का? हा असा विषय आहे. म्हणून हा भक्ती मार्ग खूप कठीण आहे. भक्ती मार्ग खूप कठीण आहे. असं प्रमाण आहे की भक्ती नव्हे साधी भोली, ही तर सुलावरची पोली. सने खावे लोखंडाचे, देवा ब्रह्मपदी नाचे. आणि केली तर मग एकदम सोपे. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी. 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 हा हा तो धनी घेतो रे, हा तो धनी घेतो रे, हा तो धनी घेतो रे. हो, म्हणून संत सांगतात, उपदेश करतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. खूप कठीण आहे भक्ती, पण आपल्याकडे सोपी आलेली आहे. आमच्याकडे परंपरा आहे बघा, आमच्याकडे आमच्या पाठीमागे लावलेली त्यांची कृपा आहे. त्यांच्या कृपाने आम्ही इथून बोलत असतो. नारदी गादी, ही नारदी गादीवर काही पण चालत नाही, ते आपल्या मुखातून वाजवून घेतात ते चालतं. नारदाची नाही, नारदी गादी, कारण नारदाची नारदी झाली होती म्हणून नारदी गादी. म्हणजे स्फुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्ही पण आला ती, असा विषय. तर आयुष्याचा नाश करू नका. कोणाला सांगितलेलं आहे? कोणीतरी नवीन आलेले असतील इथे, त्यांना सांगितलेलं आहे. कारण तुम्ही ज्या भक्त्या करता त्या खूप कठीण आहे, पण आमच्याकडे जी आलेली भक्ती एकदम सोपी आहे, सरळ आणि सोपी आहे, काही कठीण नाही. पण इथे आता एखादा आलेला असेल, तो शहाणा जर असेल तर तो घेईल. कधी? आता घेईल, याच टायमाला. आता, आज, उद्या, परवा नाही. बघा, सर्व प्रमाण आता दिलेले आहे. गुळ खाला की गोड कधी लागतं? लगेच आता गोड लागतं. साखर खाली गोड कधी लागतं? आंबट वस्तू पाहिल्यानंतर जिभेला पाणी कधी येतं? म्हणजे सगळ्या गोष्टी आता लगेच सांगितल्या. मग देवाची भक्ती आणि देवाची मुक्ती लगेच नको काय, नाही का? तर देवाची या द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तीचारी. नुसतं म्हणण्याचं नाही, मुक्त्या कोणत्या आणि ती देवाचा द्वार कोणता, क्षणभर उभा कसा राहायचा माहित नाही. अनंत वाचाळ बरती बरल, अनंत वाचाळ बरती बरल, अनंत वाचाळ बरती बरल, अनंत वाचाळ बरती बरल. या करता दयाळ पावे हरी, या करता दयाळ पावे हरी, या करता दयाळ पावे हरी. ती अनंत वाचाल भरलं ती भरल. कारण नुसती बडबड चाललेली आहे. अर्थ लोपले पुराण, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मन, साधनची बुडविले. साधन बुडवायला चालले कुठे? साधन आहे आपल्याकडे, बुडणारच नाही. सोपं साधन आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, घरातील पापे, जन्मांतरी घरातील पापे. जय जयकार. हर हर. अरे वा वा. बजरंग बली की जय भवानी. जागृत झाली शक्ती. बस आता, आता ठीक आहे. आता फक्त ऐकत राहायचं. इथे सामना चालू होईल इथून आपला. नाचत यायला गेलो. हरी हरी. नाम संकीर्तन साधन पाय सोपे, जलतील पापे जन्मांतरीचे.
आज शरीर सुद्धा आपल्याला एक यंत्र आहे, साधन दिलेलं आहे. कशासाठी? नामसंकीर्तन साधन करण्यासाठी. हा जो कीर्तन आहे, बस बस आता गाव आवाज, हा जो साधन आपल्याला हे दिले कशासाठी? नामसंकीर्तन हा कीर्तन आहे. हा जो कीर्तन आहे, आता कीर्तन आहे म्हणजे धोतर लावून, फेटा बांधून, जॉकेट घालून, उपरणा बांधून, हा एक सोंग आहे. सोंग त्याला म्हटले ऊस अरे अरे ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय फुलला की वरल्या रंगा, काय फुलला की वरल्या रंगा, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय फुलला की वरल्या रंगा, काय फुलला की वरल्या रंगा. हा समाज वरच्या रंगाला बोललेला आहे, म्हणून त्यांनी चोखा मेलानी प्रमाण दिला. ऊस डोंगा परी रसनावे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा, कमान डोंगी परी तिरनवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जलनवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भावनवे डोंगा काय भुललासे वरलिया रंगा. लोक वरच्या रंगाला बोललेले आहेत. हा, आम्ही झालो संत म्हणजे या देहाला संत म्हणतात. पण आमच्या पायात आम्ही झालो संत. हा, आमची प्रतिष्ठा मोडली नाही पाहिजे. तुमच्या प्रतिष्ठा काय उपयोगाच्या? त्या प्रतिष्ठा काही उपयोगाच्या नाही. तुम्ही देहाला संत समजता, त्या प्रतिष्ठा चालत नाही. उपदोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, दोन्ही करंटा नेणे अद्वैत वाटा, उपदोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, दोन्ही करंटा नेणे रामकृष्ण पैठा कैलानी होय, रामकृष्ण पैठा कैसा होय, रामकृष्ण पैठा कैलानी होय, ऐकाची धाडणी गुरुविना ज्ञान, ऐकाची धाडणी गुरुविना ज्ञान, ऐकाची धाडणी गुरुविना ज्ञान, ऐकाची धाडणी गुरुविना ज्ञान, अया जगती कळा लागे. हो, देहाला संत समजतात. हे संत नाही, जंत आहेत. या मृत्यूलोकामध्ये जंत आहे. संत पदवी श्रीपाद बाबा सांगतात, ज्ञानाला संत पदवी आहे, माणसाला नाही. ते माणसं संत होऊन बसले. पडा आमच्या पाया. एक एक माणसाचे एक एक गुरु आणि करोड करोड लाखो शिष्य, पण तत्वाचा पत्ता नाही. कोणाचं नाव पण घ्यायचं नाही, गाव पण घ्यायचं नाही. नाही, बाबांचं म्हणणं आहे थोबाड वाचे आणि दात वाचे. थोबाड वाचे दात वाचे ही थोबाड वाजता हा दात वाजता. आणि अशा माना आलं होतं, गोष्ट सांगितली, अशा माना आलं होतं. किती खुश एकदम. आणि तत्वाचा पत्ताच नाही. तत्व त्यांच्या आतमध्ये घुसतच नाही. ऐसे वर्म माझा हरी नारायणा, 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 ऐसे वर्म माझा हरी नारायणा. अंतरिका खुणा प्रगटोनी, अंतरिका खुणा प्रगटोनी, अंतरिका खुणा प्रगटोनी, अंतरिका खुणा प्रगटोनी, ऐसे वर्म माझा हरी नारायणा, 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 नारायण नारायण. हो, नारायण. महाराजांनी प्रमाण घेतला. असं असलंच पाहिजे. इथे ना कोणत्याही कार्यामध्ये चेहरा हसता ठेवायचा, स्माईल. त्याला स्माईल हसता राहायचा. काय विचार करायचा? कसले विचार करता?
हा कीर्तनात बसल्या तोंडाशी गेले इथे नाहीच तुम्ही कुठेतरी पोचले वेगळे असा देवाने चांगला आपल्याला माणसाचा देह दिलेला आहे हसण्यासाठी आपल्याला एन्जॉय मौज मजा करण्यासाठी भक्ती करणे सर्व काही करण्यासाठी दिलेले आहे हा देवी दिला देह भजन गोमटा भजन गोमटा आणि तोया झाला फाटा मालिकेचा ही बाधा झालेली आहे ती बाधा फक्त बाजूला करा ज्याच्यासाठी दिलेलं त्याच्यासाठी वापर करा कशासाठी भजनासाठी तर वापर त्याचा भोजनासाठी झालेला आहे भोजन म्हणजे जेवण जेवणासाठी आपण रोज घरी जेवतो पण इथे जो काय असतो आपला तो प्रसाद इंद्रियात पाय कान डोळे मूठ बोलाया वचन जन कुदोषी नारायण माझा जीव पण भवरोग इंद्रियात पाय कान डोळे मूठ बोलाया बाबाजी तयारच असतात म्हणजे मुद्दा कुठे येते ते जास्त बोलत नाही मुद्द्याच बोलतात हेच बरोबर आहे जास्त बोलण्यामध्ये काही जिथे मुद्दा आहे तिथेच बोललं पाहिजे नाहीतर मग मौन सिद्धांत म्हणजे आतून म्हणजे ते जागे असतात बाकीचे झोपलेले असतात बाकी झोपलेले असतात उभ्या उभ्याने झोपतात म्हणजे ती चार्जिंग मध्ये नसतात कारण साधा मोबाईल चार्जिंगला लावायला लागतं तर काम करतं मग आपला बॅटरी आपली चार्जिंगला लावायला नको का हे चार्जिंगचे आपलं ठिकाण आहे सत्संग म्हणजे चार्जिंगचं ठिकाण आहे आपल्या घरी. छंद नाही नामाचा तो देवता कामाचा छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा हा देह काय कामाचा हा देह काय कामाचा हा देह काय कामाचा देह काय कामाचा छंद नाही छंद नाही छंद नाही नामाचा छंद लागला टिटवीला तिने समुद्र आठविला छंद लागला टिटवीला तिने समुद्र आठविला छंद नाही हो छंद नाही छंद नाही नामाचा देह काय कामाचा काय कामाचा हा देवाने दिलेला आहे नामाचा जर छंद नसेल तर काहीच उपयोगाचा नाही आहे देह जन्माला आला हेला आणि पाणी वाहूनच मेला काहीच उपयोग झाला नाही हरी हरी आजा मेला पंजा मेला बाप वासना गेला आजा मेला पंजा मेला बाप वासना गेला देखत ना तू पण तोही तैसा झाला अरे उधार जागा पाठी भरारी मोठे पंढरी वाजवणे हरी हरी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल 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 मान तो केवळ पांडुरंग मान तो केवळ पांडुरंग मान तो केवळ पांडुरंग हो या पंढरी वाचून रीता ठाव नाही कोठे
पंढरी कुठे आहे? काया ही पंढरी. आत्मा हा विठ्ठल नांदतो केवल पांडुरंग. याच्यासाठी सावध व्हा, उठा, जागा. काकडा कशासाठी? काकडा कुठे चालतो? आपल्या आतमध्ये. आपला जो सततम कीर्तयंतो महा जो जप चालू आहे त्याला काकडा म्हणतात, त्यालाच हरिपाठ म्हणतात, त्यालाच कीर्तन म्हणतात, त्यालाच प्रवचन म्हणतात. आपला जो जप चालू आहे त्याला ही सर्व वरपांगच घेऊन बसलेले आणि त्याच्यामध्येच टाईम फुकट घालवतात, आयुष्य फुकट घालवतात. म्हणून ते आजा मेला पंजा मेला बाप मस्त गेला तरी अजून कळत नाही. आजा मेला पंजा मेला बाप मस्त गेला देखत देखत नातू पंतू तोही तसा तरी अजून कळत नाही. आता उघडी डोळे तरी अद्यापिना करे, माझे जिया गोरे दगडाला पोटाले. आता उघडी डोळे तरी अद्यापिना करे, माझे जिया गोरे दगडाला पोटाले. दगडाची उपमा दिली. आता तरी डोळे उघडले तर आईच्या पोटातून दगड जन्माला आला. ह्या नरदेहाला दगडाची उपमा दिलेली. म्हणजे दगड कुठे? मंदिराला, घराच्या धोत्याला लावायला. का मंदिराला लावलं ठीक आहे, म्हणजे देवाच्या कार्यासाठी. त्यावरी दगड बरा देवा. कोणापासून? तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड, त्याहुनी दगड बरा देवा. दगडाला चांगली उपमा दिली. म्हणून पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या माया मागे दंडवत, सकलांच्या माया मागे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया मागे दंडवत, सकलांच्या पाया मागे दंडवत. कारण माणसं म्हणजे ताजी राहिली पाहिजे, टवटवीत. नाही तर मग या कार्यामध्ये झोप लवकर येते. देवाने झोपेला पाठवलंय. जिथे माझा कार्य चालू आहे तिथे मला तो कोणी मला माझा अंगीकार करतच नाही. मला चांगली जागा द्या म्हणतो. जिथे माझं कार्य तिथे जा. म्हणून या कार्यामध्ये बघा कोणी पोथी ऐकायला तिथे झोपतात, कारण ती त्याच्यामध्ये प्रवेश करतं. म्हणून झोपू नका, जागे राहा. उत्तिष्ठम जागृत, क्षणोक्षणी करा हाची विचार. तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो काल. किती ठिकाणी सावध केलेली, इथे पण सावध केली. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणारे. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा
कारण सर्वाभूती एकच वासुदेव, नाही का? सर्वांमध्ये मी एकच वासुदेव. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. श्रीकृष्ण परमात्मा. श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा परमात्मा. श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. म्हणून तुम्ही आम्ही पण कोण आहे माहिती आहे का? तुम्ही आम्ही कोण आहे? आम्ही सुद्धा कोण आहे? मग तो बायानं इथं अधिकार नाही, तू पण बाईच आहे. तू कोणत्या बाईला अधिकार नाही? तू पण म्हणजे ज्यांना स्तन आहे त्या बायाच आहेत, महिलाच आहेत त्या. मग पुरुष कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा हा पूर्ण पुरुषोत्तम आहे ना. कुठे आहे तो? आपल्या जवळ आहे. कुठे आहे? देव कुठे आकाशात नाही, कुठे मंदिरात नाही. देव कुठे? आपल्या हृदयामध्ये. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देव कुठे आहे? देव आहे, देव आहे, हृदया मंदिरी शोधून पाये. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. तोच देव कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये आहे. असा अनुभव आपल्याला येतो आणि अनुभव यायला पाहिजे. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. तुका चाखोनिया सांगे मज अनुभव आहे अंगे. ठला विठ्ठल लोकांना दंडवत नमन करून ऐकत नाही. मग त्यांना असं प्रकार दणका लावायला लागतो. मग उचल आपण नाही का? आखाड्यामध्ये उतरल्यानंतर एक डाव महत्वाचं असतं. एक डाव म्हणजे डायरेक्ट कुठे ते असले बघा त्यांना माहिती आहे. भोपरमध्ये कुस्तीचा आखाडा पहिले सर्व गावोगावमध्ये होता आपल्या. ते बघा ते आपले बिंजोर आहेत पेलो. मी पण कुस्ती केलेलं आहे पण तेवढं नाही. म्हणजे सर्व खेळ केलेले आहे. पहिलं लंगोटीची म्हणजे हा फुगडी सगळे म्हणजे बघा. आता ते राहिले नाही. आता मोबाईल आलेले. मोबाईलमध्ये आता गेम चालतात. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. आत बाहेर मोबाईलच. आत आणि बाहेर पण मोबाईलच. इथं आंतरबाह्य जन आणि वन. आतमध्ये पण नाम आणि बाहेर पण नाम. नामाचं स्मरण. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त कशाने शुद्ध होणार नाही तुमचा? चित्त कशाने? एका अनादिकालच्या नामाने शुद्ध होईल. बाकी मंत्राने याच्याने होणार नाही. ज्यांच्या नामात ज्यांच्या नामात ज्यांच्या नामात बोलतो मुकला श्रीपद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. आहे तो
माझ्या काळजाचा तुकडा, त्यांच्या नामाने फुलतो माझा मुकडा. बघा आपला म्हणजे सर्वांच्याकडे बघा म्हणजे रूपाकडे कसा फुललेला आहे, कसा मोगऱ्यासारखा नाही का. हे नामाची पावर आहे, त्या श्रीपाद बाबांच्या नामाची पावर आहे. म्हणजे हे चिन्ह आहेत. तुमच्या नामाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दाखवला जातो, नामाचा परिणाम तुमच्या रूपावर दाखवला लागतं. जो नामाचं चिंतन करतो ना, हा त्याचा चेहरा फुललेला असतो. जो नामाचं चिंतन करत नाही त्याचा चेहरा पडलेला असतो. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन, म्हणजे नामाचे चिंतन. तुम्ही नाम आणि देव वेगळा नाही, त्यालाच देवाचे चिंतन म्हटलेलं आहे. कशाला? नामाला म्हटलं हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. मन कसा शुद्ध करायचं आहे? जैशी वाहे गंगा ऐसे ज्याचे मन भगवंत जाण तया जवली. असं तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे जनता जनार्दनाला, समाजाला. म्हणून त्यांनी आता सांगितले, आता आणि पुढे पण, आता पण याचे काही कल्प गेले, अनादी कालापासून चालू आहे. माऊलींना 750 वर्ष झाले, तुकाराम महाराज उपदेश चालूच आहे. पण ऐकणारे ऐकतात, ऐकत नाही असं नाही. ऐकत कोण नाही माहित का? तुका म्हणे न ऐकती भटकीचे पुढे रडतील. कारण ते अभंगाच्या ओवीचा आपल्याला म्हणायला काय अर्थ आहे? आपण का राखायचं, ते आजचं का राखायचं? कृष्ण उत्तरे घेऊनी हाती बाणवी रे, घेऊनी हाती बाणवी रे, घेऊनी हाती बाणवी रे. कृष्ण उत्तरे घेऊनी हाती बाणवी रे, घेऊनी हाती बाणवी घेऊनी बाण फिरे, हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे. नाम हा बीज आहे. नामाचा बीज पेरला की नामाचं झाड येतं, नामाचाच रोप येतं, नामाचा झाड, नामाच्या फांद्या, नामाचा फळ, नामाची फुलं आणि नामाची फळा. तुम्ही जो बीज लावाल त्याचंच झाड येईल. तुम्ही आंब्याचा बीज लावला तर आंबाच येईल, पेरू येणार नाही. नामाचं बीज लावले तर काय येणार? हे सर्व आपण नामाचीच बीज, नामाची झाडं, नामाचीच फळं, नामाचीच फुलं आहोत. आधी बीज एकले, बीज अंकुरले, बीज वाढले, वारले नाही, वारले म्हणजे मेले. एका बीजा पोटी कोटी कोटी तरू, हा विषय आहे. म्हणून लोक ऐकत नाही. का ऐकत नाही? तर त्यांना ते ऐकू देत नाही. कोण? तुका म्हणी न ऐकती भटकीचे पुढे रडतील. कोणाला म्हटलेलं? त्यांच्या ठिकाणी विकार आहेत, त्या विकारांना म्हटलं, माणसाला नाही. माणूस तो लावून घेतो, मला म्हटलं, मला म्हणाला, असं लावू नये. कारण त्यांनी हजारो वर्षे, लाखो करोड वर्षे गेली, काही युग गेले, तेव्हापासून सांगत आलेले, तरी पण ऐकत नाही लोक. म्हणून त्यांना म्हटले की ना ऐकती भटकीचे आणि पुढे रडतील शिंदलीचे. खरोखर पुढे रडणार ते, आता ऐकत नाही ना. पुढे रडणार, काकलुती येणार की तुम्ही आम्हाला सांगत होते, आता सांगा तेव्हा आम्ही ऐकलं नाही. ही वेळ येणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. ही वेळ येणार आलेलीच आहे. आणि जे आपण ज्यांना सांगतो ना काही वर्षापूर्वी, ते आता सांगतात, तेव्हा ऐकलं नाही. कधी सांग ये, आम्ही तयारच आहे, कधी पण ये, आम्ही तयारच. आम्ही बाबा असं दांडोपट्ट असं नाही, तयारच आहे कधी पण आम्ही आखाड्यामध्ये, नाही का. वाजत असे बोम कोणी नाचती नाचे, हरी हरी न म्हणता थोर झाले आले.
कारण आताचा जो कलियुगातला देव म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे आत्मा हा विठ्ठल. गाडीला थोडासा रुकावट झाली होती, त्याच्यावर इथं शिगणे दिला, ते 8:30 वाजले होते, ते 9 वाजायला आले. म्हणून सर्वांनी हाताने टाळी वाजवा, सर्वांनी वर हात करा. हरे विठोबा रखुमाई सटकलो होतो रेलावरून, परत जॉब लावून गाडी चालवली. वेळेला महत्व असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हरी हरी सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा हित ज्याच्याने होईल असा व्यापार करा, काही फार शिकवायची गरज नाही. कारण आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही, बाहेर आल्यानंतर शिकतं. हे पण आता कीर्तन करणं, हे जे काही मृदंग वाजवणं, हारकुणी काय बाहेर आल्यानंतर शिकतो आपण, नाही का. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण हव्यास तुका म्हणे. कारण ज्याच्या जवळ ती कला आहे त्याच्या जवळ गेलो पाहिजे आपल्याला, तेव्हा शिकता येतं. तशी शिकता येत तशी आपल्या मनाने, मनोमार्गे. आणि मनाने अंदाजी पण काही मृदंग वाजवतात, पण तो अंदाजी गायन करतात, अंदाजी असं. शास्त्रीय हा अंदाजी. तर तुकाराम महाराज तिथे म्हणतात की नाही काही गातोय कलेना, राग हात घेतलं ना. आणि आम्हाला काही गायन वाजण्याचं काही नाही, म्हणजे कारण आमचं लक्ष देवाकडे, सर्व तोडमोड केलेली. असे इकडनं फिरून गेले, तिकडनं फिरून येतात. म्हणून करा काय फार शिकवावे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
संप्रदायाची परंपरेगत चाललेलं जे काही कार्य चालूच आहे, हा धोतर झब्बा टोपी उपरणं हे, आणि ते कसं हे खेळीमेली आहे. हा विषय खेळीमेलीचा आहे. कोणी असं उपरणं ठेवतो, कोणी असं बांधतो गळ्यामध्ये शेळाला, कुठे कोणी असं बांधतो म्हणजे उपरणं. मग आता ही सुद्धा पद्धत नाही संप्रदायाची. काय बोलतो लक्षात घ्या, म्हणजे असा कोण बांधतो, बोलणार आहे सांगणार तोच असा बांधतो, अशी पद्धत आहे का? आपण दुसऱ्याला आकार सांगे लोकांना आणि शेंबूड माझ्या कोणी कसाही घेतो, बरेच पद्धती आहे, तुम्हाला दाखवतो नाही. कोणी असा ठेवतो, कोणी असा बांधतो उपरण्याचा विषय आला आहे ना, बरेच प्रकार आहेत. कोणी असं डायरेक्ट ठेवतो. ज्याला जसा पटतं जसा वाटतं तसा घडतं. येथे कोणाचे काय बघेल, ज्याचे त्याने आपल्या बापाचं काय जातं नाही का, ज्याची त्याची मर्जी, पण त्याला समजून सांगणं आणि समजून देणं. कारण हे मजेची स्तव झाले परी म्या नाही गेले, आईचा जेने जाणतेला तो सुटला का. मजेची स्तव म्हणजे माझ्यापासून झाले, माझ्यापासून म्हणजे शरीरापासून नाही, माझ्यामध्ये जो तत्व आहे त्याच्यापासून, म्हणजे आपल्यापासून आपण सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि बोट कुठं दाखवतो, इकडं 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 मागे पुढे इकडे तिकडे दाखवतो. सृष्टी निर्माण कोणी केलेली आहे? आपण, म्हणजे तत्वाने देवाने केलेले. आपणच देवाने बोट दुसरं दाखवतो. देव कुठे येतो, तिकडे इकडे. देव कुठे, तुम्हीच देव आहे. याला म्हणतात ऐसा जेने जाणितला तो सुटला. बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात मज पासूनही मी व्यालो, माझ्यापासूनच मी व्यालो जन्माचा. हे फक्त समजून घेण्याचा विषय. गाथेमध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, श्रीपाद बाबा सांगतात की देव सदा जवळची असे, देवासाठी जन कैसे वेडे पिशे, शोधो जाती देशो देशे, आणि ज्याला समजला तो गदगदा असे. असं तरी विनोद केला मग बरोबर, विनोद केला असं सांगितलं, हसायला नाही असत, विनोद केला मग बरोबर असत. हास्य टॉनिक आहे, असल्यानंतर तुमचं चेहऱ्याचं हे भाग आहे ना, आणि स्थान पडतं म्हणजे अजून चांगलं दिसतं. सर्व व्यायाम आहेत. आपला हरिपाठ आहे ना, हरिपाठ हा व्यायाम चालतो आपल्या हरिपाठामध्ये. हरिपाठ पावलं मारल्यानंतर, कीर्तनामध्ये नाचल्यानंतर व्यायाम आहेत. हे कशासाठी केलेले आहेत, म्हणजे हे प्रकार तुमच्या शरीराची व्यायाम व्हावा, तुम्ही तंदुरुस्त, म्हणजे तुमच्यामध्ये एनर्जी राहावा, तुम्ही ताजे टवटवीत राहावा, त्याच्यासाठी हे केलेलं आहे. नाही तर नाचाची गरज काय नाही का. आणि मग आता धोतर आहे, धोतराचा प्रकार आला की उपरणं कशासाठी बांधत असतं, किंवा आपण धोतर लावलेलं आहे ना, तो सुटावा नाही, म्हणजे त्याला पीठ बांधायचं इकडं. धोतराची गाठ तसा पीठ बांधला, तो किती उड्या मारल्या सुटला नाही पाहिजे. कारण पांडुरंगाचा धोतर घालला होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग जनी म्हणे नामदेवा बोला अभंग. आणि नाचता नाचता देवाचा गल्ला पितांबर. तर पितांबर घालू नये म्हणून त्याला उपरणा हिट बांधायचंय. किंवा तुमच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती तुमची ऊर्जा इकडनं खाली जाऊ नये त्यासाठी हिट बांधून ठेवायचं, वरती आली पाहिजे. असा प्रकार आहे. वेळ आपली होत आलेली आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, आता आपण आणि पुढे पण नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित होये तो व्यापार, करा काय फार शिकवावे. हे म्हणजे चांगुलपणाचा बोलणं गोडी लावून. आणि तुका म्हणे हित होये तो व्यापार, करा काय फार शिकवावे. हा राईट पाहिजे. जसा आपल्याला म्हणजे आपली जीभ जशी चालेल तशी, कारण तिला हाड नाही, जिभेला हाड नाही. आणि ते काय करायचंय, धर्माचे पालन, धर्माचे पालन असं बोलून चालेल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भाड, नाही भीड भाड,
तुका म्हणे साना दोर कृष्ण उत्तरी हाती घेऊन बाण ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल जय जय